महत्वाची बातमी या घडीची अर्थातच छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। अगदी काही क्षणात राजभवनामध्ये शपथविधी सोहळ्याला आता सुरुवात होईल। थेट दृश्य आपण या क्षणी पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। राज्यपाल देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सोहळ्याला आता सुरुवात होतीये। थेट जाऊया या सोहळ्यात। नमस्कार। छगन भुजबळ अगदी काही क्षणात आता मंत्रिपदाची शपथ घेतील आणि अर्थात वक्त वक्त की बात है, वक्त बदल जाएगा, आज तेरा है कल मेरा आएगा असं खरं तर छगन भुजबळ यांनी म्हटलेलं होतं आणि आज ते शब्द खरे ठरताना पाहायला मिळत आहेत। नाशिकमध्ये खरं तर छगन भुजबळ यांनी हे विधान केलेलं होतं आणि अखेर मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांची वर्णी लागलेली आहे। छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात या क्षणी वर्णी लागणं हे सर्वार्थानं फार महत्त्वाचं आहे। 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक तर जातनिहाय जनगणनेचा मुद्दा आहे, लवकरच जातनिहाय जनगणना होणार आहे। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा हा देखील मुद्दा आहे। 4 महिना स्थानिक स्वराज्य निवडणुका या घेणं बंधनकारक आहे, त्यामुळे लवकरच निवडणुका लागू शकतात। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भुजबळांच्या रूपानं सत्ताधारी पक्षात एक मोठं ओबीसी नेतृत्व सहभागी होणारे कॅबिनेट मंत्रीपद भुजबळांना मिळत आहे। आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पालकमंत्री पदासंदर्भात भुजबळांच्या या एंट्रीनं नाशिकमध्ये मात्र सत्ताधाऱ्यांचं पारडं हे जड मानलं जात आहे, कारण 4 मंत्रिपदं ही नाशिकला मिळालेली आहेत। सगळ्यात महत्त्वाचं इतिहासात पहिल्यांदाच असं झालेलं आहे की नाशिकला 4 मंत्रिपदं मिळताना दिसत आहेत आणि यामध्ये आता भुजबळांची एंट्री झाल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा देखील सुटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। राज्यात 2 पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे, रायगड आणि नाशिक। आता भुजबळांच्या एंट्री नंतर या सगळ्या संदर्भात अधिकृत घोषणा होते का हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। राजभवनातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। अगदी काही क्षणात आता शपथविधी सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात होईल। पद आणि गोपनीयतेची छगन भुजबळ शपथ घेतील। 1991 मध्ये दुसऱ्यांदा मुंबईचे महापालिकेचे खरं तर महापौर झालेले छगन भुजबळ 91 ला मात्र त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पवारांनी 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळी भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 85 आणि 90 अशा 2 वेळेला मुंबईतील माझगाव या परिसरातून विधानसभेवर भुजबळ यांची वर्णी लागलेली होती। 91 मध्ये महसूल मंत्री सुद्धा होते। 95 मध्ये गृहनिर्माण झोपडपट्टी सुधारणा खात्याचा भारही त्यांनी सांभाळलेला होता। तर काही क्षणात आता या ठिकाणी मुख्य सोहळ्याला सुरुवात होतीये। 18 ऑक्टोबर 1999 ला उपमुख्यमंत्री सोबतच गृह आणि पर्यटन खात्याची जबाबदारी सुद्धा छगन भुजबळ यांनी समर्थपणे सांभाळलेली होती। मुख्य सोहळ्यात सहभागी होऊया। परवानगी असावी। आता शपथ घेतील श्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ। मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतसत विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा
यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईल। मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। तर छगन भुजबळ यांचा हा शपथविधी सोहळा छगन भुजबळांकडून मंत्रिपदाची शपथ घेण्यात आलेली आहे। पद आणि गोपनीयतेची ही शपथ छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे। ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं असं म्हणतायत भुजबळ। ऑल इज वेल अशी देखील प्रतिक्रिया भुजबळ यांनी या ठिकाणी दिलेली आहे। आणि आता छगन भुजबळ यांचा हा शपथविधी सोहळा आपण या क्षणी पाहतोय। छगन भुजबळ यांची मंत्रिपदी आता वर्णी लागलेली आहे। शिवसेनेतून राजकारणात प्रवेश केलेले छगन भुजबळ 73 मध्ये मुंबईचे नगरसेवक सुद्धा होते। अगदी नगरसेवक ते मंत्री असा हा झंझावाती प्रवास भुजबळांचा राहिलेला आहे। मध्यंतरीच्या काळात जवळपास 1973 ते 84 या काळात मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद देखील भुजबळांकडे होतं। तर 91 मध्ये भुजबळ यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आणि काँग्रेसमध्ये सहभागी झाले। पण त्यानंतर 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले। आता राजभवनात भुजबळ यांचा हा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे। अन्न आणि नागरी पुरवठा खातं हे आता भुजबळांकडे असेल। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, अन्न आणि नागरी खातं आता भुजबळांकडे असणार आहे। भुजबळांचा शपथविधी सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। नक्कीच लागवी म्हणजे छगन भुजबळ असतील किंवा त्यांचे समर्थक असतील ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आता आला आणि ती शपथविधी जो आहे तो पार पडलेला आहे। एक आनंदाचं वातावरण त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे। खास करून ओबीसीचे जे कार्यकर्ते आहेत देशभरातून किंवा राज्यभरातून त्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळते। यासोबतच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर जे अन्न व नागरी पुरवठा खातं रिकाम होतं म्हणजे अजित पवार यांनी सध्या त्याचा तात्पुरता कार्यभार सांभाळला होता ते आता खातं जे आहे ते छगन भुजबळ यांच्याकडे येणार आहे। महाविकास आघाडीचं सरकार असताना हेच खातं छगन भुजबळ यांच्याकडे होतं त्याच्यामुळे पुन्हा एकदा नव्याने त्यांच्याकडे ते खातं येणार आहे। खास करून जे शिवभोजन थाळीचा आपल्याला उल्लेख करावा लागेल। शिवभोजन थाळी छगन भुजबळ यांच्याच कार्यकाळात सुरू झाली होती मात्र आता जर पाहिलं तर शिवभोजन थाळी जवळपास बंद होईल का अशा प्रकारे
सध्या चर्चा सुरू आहे. तर निधी दिला जात नाही अशा प्रकारची सध्या माहिती आहे. मात्र छगन भुजबळ पुन्हा एकदा या खात्याचे मंत्री झाल्यामुळे शिवभोजन थाळीला पुनर्जीवन मिळेल का अशा ती चर्चा व्हायला सुरुवात होतील. एकूणच जर पाहिलं तर छगन भुजबळ यांची जी राजकीय कारकीर्द खूप मोठी राहिलेली आहे. आधी शिवसेना, त्याच्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आता अजित पवारांची राष्ट्रवादी. भारतीय जनता पक्षातही ते जाणार अशा प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. मात्र आता त्यांना पूर्ण विराम मिळालेला आहे आणि छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जे आहे ते शपथ जी आहे ती घेतलेली आहे. आता 11 वाजता कॅबिनेट बैठक होईल. या कॅबिनेट बैठकीमध्ये मंत्री म्हणून छगन भुजबळ सामील होतील. आता लगबग जी आहे ती राजभवनाच्या बाहेर सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतो छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर जे मान्यवर होते किंवा जे इथे आलेले मंत्री, उपमुख्यमंत्री यांचा ताफा जो आहे तो थोड्या वेळात बाहेर पडेल. त्याच्यामुळे सुरक्षा व्यवस्थेची लगबग जी आहे ती आपल्याला बाहेर पुन्हा एकदा पाहायला मिळते. इथून थेट जे सगळे मंत्री आहेत ते मंत्रालयात जातील. कॅबिनेट मंत्रिमंडळ जे आहे ते 11 वाजताच असणार आहे. छगन भुजबळ बोलतील अशा प्रकारची चर्चा आहे. प्रसारमाध्यम जे आहे ते आता यासाठी सज्ज झालेलं आहे. लागली उमेश, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडलेला ही दोन दृश्य आपण आता पाहणार आहोत. एकीकडे छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर भुजबळांचं मंत्रीपदी कमबॅक झाल्यानंतर दुसरीकडे मात्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. भुजबळ यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे हे झेंडे उंचावत परस्परांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला जातोय कार्यकर्त्यांकडून. तर अर्थात भुजबळ यांनी आता मंत्रीपदी त्यांची एंट्री झालेली आहे. छगन भुजबळ यांची शपथ घेतलेला तो क्षण आपण या क्षणी पाहतो. ऐकूया पुन्हा एकदा भुजबळ काय म्हणाले होते. मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे, अजितदादा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल साहेब यांचे आभार मानतो. मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शहा साहेब यांचे आभार मानतो. मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आभार मानतो आणि जे माझ्याबरोबर ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. असं आहे, हे सगळं 8 दिवसापूर्वीच ठरलं. मिटिंग झाली आमच्या 8 दिवसापूर्वी, तेव्हा सगळं ठरलं. आणि मग जे आहे अगोदर सोमवारी, परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीचं ठरलेलं आहे. बोला, ज्याचा शेवट चांगला ते सारं काही चांगलं. थेट जाऊया नाशिकमध्ये. आता कमबॅक झाल्यानंतर ऑल इज वेल म्हणतात भुजबळ आणि त्यानंतर नाशिकमध्ये आपले प्रतिनिधी आहेत महेश महाले. नाशिक उत्साहाचं वातावरण महेश नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे. 3 खरं तर महत्वाचे मुद्दे आहेत आता या निमित्तानं नाशिकमधले. पण अर्थातच ज्याचा शेवट चांगला ते सारं काही गोड असं भुजबळ म्हणतायत आणि त्यानंतर नाशिकमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. कसा कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जातोय नाशिकमध्ये. अगदी खरं आहे लागवी. खरं तर इतिहासामध्ये प्रथमच नाशिक जिल्ह्याला 4 मंत्रिपदाचा जो मान आहे तो मिळालेला आहे आणि भुजबळांच्या रूपाने खरं तर आता पुन्हा एकदा मंत्रिपदाची वर्णी लागल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जो आहे तो उत्साह आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. या ठिकाणी जर बघितलं तर कार्यकर्त्यांनी मोठमोठ्या घोषणा देत आहे, एकमेकांना पेढे भरवले जात आहे आणि खरं तर उत्साहाचं आणि जल्लोषाचं जे वातावरण आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहे, आपण त्यांना माफ करा महेश, काही सेकंद तुम्हाला थांबवते. एकनाथ शिंदे बोलतायत, थेट जाऊया. और उनको शुभकामनाएं देता हूं. उनके अनुभव का निश्चित रूप से सरकार को फायदा होगा. सर, विभाग कौन से दिए जाएंगे? मंत्रिपद की शपथ तो ले लिया है. नहीं, उनके अभी तो विभाग मुख्यमंत्री जी दे देंगे. मुख्यमंत्री का अधिकार है वो मुख्यमंत्री जी का. और भुजबल जी अच्छा काम करेंगे. थैंक यू सो मच. थँक्यू सर. थेट जाऊया महेश महाले यांच्याकडे. भुजबळजी अच्छा काम करेंगे असा विश्वास स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील व्यक्त केल्याचा पाहायला मिळत आहे. अर्थात महेश, उत्साहाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये.
आपण ही भुजबळ फार्मची दृश्य ही खरं तर आता बघू शकतो. या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने जे आहे ती घोषणाबाजी करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. खरं तर भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळामध्ये आता विस्तारामध्ये खरं तर त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि यामुळे खरं तर भुजबळ फार्म परिसरामध्ये जे आहे कार्यकर्ते हे उत्साहामध्ये आपल्याला या ठिकाणी जल्लोषात स्वागत करताना आपल्याला बघायला मिळत आहे. जेव्हा खरं तर मंत्रिपद मिळालं नव्हतं तेव्हा हेच जे समर्थक होते ते नाराज देखील झालेले होते आणि थेट बॅनरबाजीतून त्यांनी खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल देखील विचारलेला होता. आणि आता आपण काही कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगणार भुजबळ साहेबांना मंत्रिपद वर्णी अतिशय उत्साहाचं वातावरण ह्या आमच्या पूर्ण शहरसह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष असेल, समता परिषदेचे पदाधिकारी असतील, सर्वांचं उत्साहाचं वातावरण आहे. आम्ही गेल्या 6-8 महिन्यापासून पूर्ण ताकदीने अजितदादा पवार असतील व राज्याचे मुख्यमंत्री असतील यांच्याकडे मागणी करत होतो की सन्मानाने भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात स्थान द्या. आज कुठेतरी ते स्थान मिळालेलं आहे सन्मानाने, त्यामुळं सर्वांचं उत्साहात वातावरण आहे. त्याचबरोबर आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी देखील करणार आहोत की येत्या कुंभमेळ्याचं चांगलं नियोजन करण्यासाठी भुजबळ साहेबांचा अनुभव लक्षात घेता भुजबळ साहेबांना पालकमंत्रीपद मिळावं यासाठी देखील आम्ही मागणी करणार आहोत. अशा पद्धतीने आपण बघितलं का भुजबळांना पालकमंत्री करावं अशी देखील कार्यकर्ते आणि समर्थकांची जी भावना. तर आता राजभवनाबाहेर हा ताफा सगळा निघाला असल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा हा ताफा, मंत्री महोदयांचा हा सगळा ताफा राजभवनातून आता पुढे मार्गस्थ होतोय मंत्रालयाच्या दिशेनं. कारण अगदी काही क्षणात आता मंत्रालयात पुढच्या पाऊण तासात कॅबिनेट बैठकीला देखील सुरुवात होणार आहे. 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होईल. ज्या पहिल्याच बैठकीमध्ये छगन भुजबळ देखील सहभागी होणार आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळांना मिळालं असल्याची बातमी आता समोर येते. छगन भुजबळ यांचं मंत्रिपदी आता कमबॅक झालेला आहे. यानंतर नाशिकमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे. महेश, जसं आपण पाहिलं कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर जल्लोष आहे. कार्यकर्ते आतापासूनच म्हणू लागलेले आहेत की पालकमंत्रीपद आता छगन भुजबळ यांना मिळावं आणि त्या अनुषंगानं आता मात्र जो मुद्दा सातत्यानं उपस्थित केला जात होता रायगडच्या पालकमंत्रीपदाचा आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा, तर भुजबळांच्या एंट्रीनं नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता दाट वर्तवली जाते. महेश, अगदी खरं आहे लागवी. खरं तर भुजबळ साहेबांची आज मंत्रिपदी वर्णी झाल्यानंतर नाशिकचा जो पालकमंत्रीचा तिढा जो आहे तो आता सुटण्याची जी चिन्हे आहे ती कुठेतरी दिसू लागलेली. समर्थकांमध्ये तर आत्तापासूनच खरं तर भुजबळ साहेबांना पालकमंत्रीपद द्यावं अशी जी मागणी आहे ती या ठिकाणी करण्यात येत आहे. भुजबळ साहेबांचा अनुभव बघता आणि आतापर्यंतची जी कारकीर्द बघता खरं तर त्यांचा अनुभव मोठा आहे. ते राज्याचे गृहमंत्री, माजी उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्याच्यामुळे अशा अनुभवी नेत्याला खरं तर पालकमंत्री बनवावं अशी. ठीक है, जब दूसरा जो है आखिरी अगर खत्म होता है, अभी सब जो अभी अच्छा हुआ आखिरी बार तो सब अच्छा है. इसके पहले हमने देखा है आपने जो विभाग लिए हैं काफ़ी सराहनीय तरीके से संभाले गए हैं. आगे इस विभाग की उम्मीद है क्या कुछ जो है वो तो जो है मुख्यमंत्री और जो मुख्यमंत्री तय करेगा वो कोई प्रॉब्लम नहीं. कौन से विभाग की इच्छा जताई हैं? कौन से विभाग की इच्छा जताई गई है? अरे हमने कुछ विभाग कुछ नहीं, जो देगा वो करेगा, हमको सब चलता है. अभी जो है 91 से जो है मंत्री बनते आया हूँ, अभी सारे जो है विभाग संभाले हैं हमने. चलिए, होम मिनिस्ट्री से लेकर सब. चलिए, ठीक, थैंक यू सो मच सर. थैंक यू सर. तर जे खातं देतील ते समर्थपणे सांभाळू असं म्हणतायत छगन भुजबळ. नाशिकमध्ये मात्र भुजबळांच्या या कमबॅक नंतर समर्थकांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. जोरदार घोषणाबाजी नाशिकमध्ये केली जाते कार्यकर्त्यांकडून. ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. नाशिकचं पालकमंत्रीपद भुजबळांना मिळावं अशी मागणी आता कार्यकर्ते करू लागलेले आहेत. तर आता राजभवनातून मंत्री महोदयांचा सगळा हा ताफा कॅबिनेटच्या बैठकीच्या दिशेनं रवाना झालेला आहे. 11 वाजता कॅबिनेटची बैठक सुद्धा होणार आहे. अखेर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. पद आणि गोपनीयतेची ही शपथ घेण्यात आलेली आणि या शपथ घेतल्यानंतर मात्र छगन भुजबळ यांचे ते उद्गार खरे ठरताना दिसत आहेत.
वक्त वक्त की बात है, वक्त बदल जाएगा, आज तेरा है कल मेरा आएगा. आणि तो दिवस भुजबळांचा आज आला असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज होते भुजबळ. अनेक भेटीगाठी सुद्धा भुजबळ यांनी घेतलेल्या होत्या, पण त्यानंतर मात्र छगन भुजबळ यांना सबुरीचा सल्ला देण्यात आल्यानंतर काही काळ शांत राहिल्यानंतर छगन भुजबळ यांना आता मंत्रीपदी विराजमान करण्यात आलेलं आहे. कॅबिनेट मंत्रीपद छगन भुजबळ यांना मिळालेलं आहे. या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा उमटतात. सुनील तटकरे बोलतात. आनंदाचा दिवस आहे कारण छगन भुजबळांचा शपथविधी झालेला आहे. भुजबळ साहेब काय कुठे नाराज होते असायला काय भाग नाही. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या भावना जरूर त्या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या क्रो ग्रुपने एकत्रितपणाने बसून या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानुसार आज छगन भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाची शपथ त्या ठिकाणी घेतलेली आहे. सर, भुजबळांना मंत्रिपद द्यायला उशीर झाला असं नाही का वाटत? 6 महिने शेवटी आज मंत्रिमंडळाची त्यांची शपथ झालेली आहे. त्यामुळे यापेक्षा या विषयावरती मी अधिक बोलू इच्छित नाही. कारण शेवटी पक्षाच्या काही भूमिका असते, काही अडचणी असतात. त्या संदर्भामध्ये पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये या संदर्भातला विचार झाला, बैठक झाली आणि त्याच्यातून हा निर्णय झालेला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणताय की अजित पवारांना दुर्बुद्धी सुचलेली आहे. पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये हा निर्णय चर्चा केला गेला होता आणि झाला होता. अजित पवारांना दुर्बुद्धी सुचली आहे. त्यांनी छगन भुजबळांना मंत्री केलं. याचा फटका त्यांना जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत यांच्या निवडणुकीत बसेल. मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य आहे. शेवटी कोणी काय भावना व्यक्त कराव्या त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार नाही. पक्ष म्हणून आमच्या समोर जे काय प्राधान्याने काही विषय असतात त्या संदर्भातला विषय कोर ग्रुप म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. छगन भुजबल जी का मंत्रिपद दिया गया है, छगन भुजबल जी का मंत्रिपद दिया गया है, कहीं वो नाराज थे पहले, अभी कैसे देखते हैं? देखिए, नाराज नहीं थे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कोर ग्रुप ने इसके बारे में बहस किया. हम आपस में बैठे. हमने ये तय किया कि छगन भुजबल जी फिर दोबारा मंत्रिपद की शपथ लेंगे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्रिया प्रतिक्रिया प्रत्येक बाबतीमध्ये उमटू शकत असतात. मी या संदर्भात काही बोलणार नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छगन भुजबळांची शपथ झाली. ती पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या बैठकीमधून ठरवून झाली. धन्यवाद. काय बोलावं हे आपण काही ठरवणार नाही, पण कोर कमिटीनं या ठिकाणी भुजबळ यांची मंत्रिपदी एंट्री व्हावी हा निर्णय घेतलेला होता आणि त्या अनुषंगानं हा निर्णय झालेला आहे. भुजबळांकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं येण्याची शक्यता नाकारली जात नाहीये. दाट शक्यता वर्तवली जाते. अखेर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ आता घेतलेली आहे. छगन भुजबळ यांनी पद आणि गोपनीयतेची ही शपथ घेतलेली आहे आणि ज्याचा शेवट गोड ते सारं काही गोड असं देखील भुजबळ म्हणतात. आता मात्र जहां नाही चहना वहां नाही रहना असं म्हणणारे भुजबळ ऑल इज वेल या भूमिकेत येताना दिसत आहेत. भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांकडून नाशिकमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत परस्परांना पेढे भरवत जल्लोष व्यक्त करण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.